मी एक इंस्टाग्राम वरती रील टाकलं होतं आणि त्या रीलला तुम्ही भरभरून प्रेम दिलं होतं, म्हणूनच आज मी एक डिटेल व्हिडिओ टाकत आहे। PCMC टू मंडई दगडूशेठला कसं तुम्ही जाऊ शकता त्याचा एक मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे। आता गणपती फेस्टिवल साठी मेट्रोचा टायमिंग खूप भारी केला आहे। गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मेट्रो ही मध्यरात्रीपर्यंत चालणार आहे। ऑगस्ट 27 टू ऑगस्ट 29 मेट्रो ही सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत चालू राहणार आहे आणि ऑगस्ट 30 टू सप्टेंबर 5 पर्यंत मेट्रो ही रात्री 2 वाजेपर्यंत चालू राहणार आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशी त्या दिवशी मेट्रो ही 41 आवर्स म्हणजे दिवस रात्र चालू राहणार आहे आपल्या सेवेसाठी। जर तुम्ही PCMC वरून येत असाल तर तुम्हाला मेट्रो चेंज करायची गरज नाही पडणार, तुम्हाला मंडईला उतरावं लागेल। पण जर तुम्ही रामवाडी किंवा बनाज वरून येत असाल तर तुम्हाला सिव्हिल कोर्टला तुमची मेट्रो चेंज करावी लागणार आणि मग तुम्हाला मंडईला येऊन उतरावं लागेल। मंडईचं स्टेशन अंडरग्राउंड असल्यामुळे तुम्हाला वरती जावं लागेल। वरती जायला एलिव्हेटर आणि पायऱ्या दोन्ही सुद्धा आहे, तुम्ही जाऊ शकता। त्यानंतर तुम्हाला प्लॅटफॉर्म नंबर 3 वरतून तुम्हाला वरती जावं लागेल। प्लॅटफॉर्म नंबर 3 वरतून गेले की डायरेक्ट तुम्ही दगडूशेठच्या साईडला तुम्ही आणि हो, जर तुम्ही ऑनलाईन तिकीट काढलं असेल म्हणजे तुम्ही जर व्हॉट्सअप वरती स्कॅन करून जर तुम्ही तिकीट काढलं असेल तर त्या तिकीटचं स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवा, कारण हे मंडई स्टेशन अंडरग्राउंड असल्यामुळे इथे बऱ्याचदा परत तिकीट ओपन होत नाही। त्यामुळे काय होतं, इथे तुम्हाला थांबावं लागतं किंवा पुढे मागे करून तुम्हाला वायफाय कनेक्ट करून मग तुम्हाला परत ते तिकीट डाउनलोड करावं लागतं। त्यासाठी तुम्ही आधीच तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवलं तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही। एक्झिट साठी तिकीट स्कॅन केल्यानंतर तुम्ही लेफ्ट साईडला गेला की तुम्हाला एलिव्हेटर दिसेल, त्या एलिव्हेटर वरती तुम्ही चढून वरती गेला की तुम्हाला बाहेरच मंडई स्टेशन दिसून जाईल। इथून बाकीचे गणपती मंडळ पण खूप जवळ आहेत। जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही मंडई स्टेशनलाच उतरा आणि इथून तुम्ही वॉकिंग डिस्टन्स मधून तुम्ही सगळे गणपती मंडळ तुम्ही कव्हर करू शकता। इथूनच थोडं चालत गेलं तर इथे तुम्हाला खूप सारे शॉपिंग साठी पण तुम्हाला भेटून जाईल। इथे पण एक गणपती बाप्पा बसणार आहेत, समोर एक गणपती बाप्पाचं डेकोरेशन चालू आहे। इथून चालत सरळ गेलं की तुम्हाला तिथेच दगडूशेठचा तुम्हाला देखावा बघायला मिळणार, तो पण बालाजीचा केलेला आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही 5 मानाचे गणपती सुद्धा कव्हर करू शकता, ते पण खूप जवळ आहेत, वॉकिंग डिस्टन्स वरतीच आहेत। हे आपल्या पुण्याचे 5 मानाचे गणपती आहेत। मी ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, प्लस मी या वर्षी इथे काय देखावा साजरा केलाय ते पण मी डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल मध्ये टाकत आहे, तर एकदा तुम्ही डिस्क्रिप्शन जाऊन नक्की चेक करा। जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।